नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका बुक संबंधी जाणून घेणार आहोत आणि ते बुक आहे द आन्सर रायटिंग मॅन्युअल। दोन IAS अधिकाऱ्यांनी हे बुक जे आहे तर ते लिहिलेलं आहे। आता मुळात UPSC असू देत किंवा स्टेट सर्व्हिस असू दे, आता भारतामध्ये नंबर ऑफ स्टेट्स आहेत की तिथं डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आहेत। सायमल्टेनियसली जे आहे आता महाराष्ट्रामध्ये 2025 पासून जे आहे आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी तयारी करणार आहोत। सो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की रायटिंग। सो तुम्हाला जे आहे रेग्युलर याच्यामध्ये जे आहे रायटिंग करणं अपेक्षित असतं। मग याच्यामध्ये UPSC असेल किंवा जे आहे MPSC असेल बघा। सो रायटिंग केल्याशिवाय जे आहे आपण याच्यामध्ये सक्सेस मिळवण्याचा विचार करू शकत नाही। पण हे रायटिंग करत असताना नुसतं रायटिंग करणं अपेक्षित आहे का, तर ते रायटिंग एका विशिष्ट जे आहे लाईनअप वर ते असलं पाहिजे। म्हणजे त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, त्याच्यामधले महत्त्वाचे जे वर्ड्स असतात, कीवर्ड्स फोकस झाले पाहिजेत किंवा जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्या अनुषंगाने ते लिहिलं पाहिजे। सो अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून जे आहे हे बुक आलेलं आहे बघा। इग्नाइट अकॅडमीनी हे पब्लिश केलेलं आहे। इग्नाइट पब्लिकेशननी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बघा। सो आता हे जे बुक आहे, या बुकचा जर तुम्ही विचार केला तर UPSCचा नेमका पॅटर्न काय आहे, सायमल्टेनियसली जे आहे प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्नांचे काय डिरेक्टिव्ज आहेत, त्याच्याबरोबरच जे आहे की प्रश्नांबरोबरच दुसरा मुद्दा येतो की त्याचं ॲनालिसिस पण प्रॉपर होणं अपेक्षित आहे, कुठल्या लाईनअपवर ते आहे। आणि प्रश्न लिहित असताना म्हणजे एकतर बेसिक कसं असतं ना की एखादं उत्तर लिहिताना चांगले कोट्स तुम्ही वापरले पाहिजेत किंवा कुठले डायग्राम्स तुम्ही काढल्या पाहिजेत। म्हणजे या बुकमध्ये ते पण आहे की तुम्ही डायग्राम्स कशा काढल्या पाहिजेत। म्हणजे तुम्हाला इथं वेन डायग्राम जे आहे ती समोर दिसतंय बघा। बऱ्याचदा जे आहे की शेवटी रायटिंग जे आहे आपण हॉटेलमध्ये ज्यावेळेस जातो तर हॉटेलमध्ये जे आहे कांदा आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने कापून सर्व केला जातो। तोच कांदा आपण जे आहे शेताच्या बांधावर बसून जे आहे बुक्कीने फोडून जे आहे ते खाऊ शकतो किंवा तोच घरी जे आहे एका कांद्याचे 4 किंवा 4 पेक्षा जास्त तुकडे जे आहेत ते आपण करतो। सो बेसिक मुद्दा असा असतो की कुठलीही गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सर्व होऊ शकते, वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते आपण समोरच्या व्यक्तीसमोर ठेवू शकतो। हॉटेलमध्ये तोच तुम्हाला सर्क्युलर याच्यामध्ये कट करून मिळतो। मुळात कसं असतं बघा की आन्सर रायटिंगचं पण तसंच आहे। ज्यावेळेस कुठलीही परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तर लिहितात त्याच्यातला मॅक्झिमम म्हणजे आपण जर विचार केला की समजा आज 100 विद्यार्थ्यांनी पेपर लिहिले तर त्या 100 पैकी जे आहेत तुम्हाला काही विद्यार्थी जे आहेत ते खूप चांगले मिळतील त्याच्यामध्ये की 10 ते 12% जो आहे त्याच्यातला तो एकदम क्रीम स्टार्टा त्याच्यामध्ये आहे। पण तिला पण डिफरन्स तुम्हाला देता आला पाहिजे। म्हणजे मी एखाद्या प्रश्नाबद्दलचे सगळे मुद्दे त्याच्यात लिहिले, पण मग कशाला हायलाईट करायचं किंवा ते मांडायचं कसं। आणि दुसरी गोष्ट यांनी जे केलेली आहे बघा की तुम्हाला हँड रिटन पण काही सॅम्पल्स याच्यामध्ये दिलेले आहेत। जे हँड रिटन, जसं हे आता हँड रिटन सॅम्पल आहे बघा की तुम्ही जर बघितलं तर हा एक पेपर आहे की जो चेक केलेला पेपर आहे। समजा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यात हँड रिटन जे सॅम्पल्स असतात की आन्सर कसं लिहिलं गेलं पाहिजे, एसे कसा लिहिला पाहिजे, एसेला कुठलं जे आहे इथं सिलेबस नाही आहे। सो त्यांनी जे आहे तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे हँड रिटन पण गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली दिलेल्या आहेत। सो त्यामुळं काय होतं की आन्सर रायटिंग संबंधीची आपली जी काही बेसिक क्युरियोसिटी असते ती क्लिअर होते किंवा ओव्हरऑल मॅप्स वगैरे जे आहे डायग्राम्स कशा ड्रॉ केल्या गेल्या पाहिजेत तोही एक मुद्दा जो आहे टेक्निकली आपल्याला सांगून करून देणारा बुक आहे बघा। आणि यामध्ये तुम्हाला ज्या ज्या पद्धतीचे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नावर जे आहे जे FAQs असतात तेही त्यांनी खूप प्रॉपरली जे आहे वर्क करून दिलेले आहेत बघा की सब हेडिंग्स पाहिजेत का त्याच्यामध्ये, सब हेडिंग्स कसे लिहिले पाहिजेत, म्हणजे एकूण एक बेसिक गोष्ट। सो हे बुक जे आहे तुम्ही बघू शकता। सो खरं तर अशा पद्धतीचं काम जे आहे तर ते होणं गरजेचं असतं बघा। ऑथरबद्दल जर विचार करायचा झाला तर ऑथरला तुम्ही ओळखता चांगलं जे आहे सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोइंग मोठं आहे बघा। सो सृष्टी देशमुख गौडा ज्या आहेत आणि जे आहे डॉक्टर नागार्जुन गौडा। सो सृष्टी देशमुख ज्या होत्या तर त्यांचं 2018 सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे आहे ऑल इंडिया रँक जे आहे तर ती 5 होती आणि मुलींमधून पहिला। सो त्यांनी हे जे बुक आहे किंवा हे वर्क जे आहे ते केलेलं आहे आणि लवकरच याचं मराठी व्हर्जन पण जे आहे तर ते येणार आहे। सो ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग संबंधी ज्या आहेत गोष्टी चांगल्या पद्धतीने करून घ्यायच्या आहेत त्या बघायच्या आहेत। सो किमान हा थेरॉटिकल पार्ट जो आहे किंवा याच्यातले जे डिरेक्शन्स आहेत तर ते तुम्हाला हेल्प करू शकतात। सो नक्की हे पुस्तक जे आहे तर ते तुम्ही बघितलं पाहिजे। या पुस्तकातून तुम्हाला काही जे आहे व्हॅल्युएबल इनपुट्स नक्कीच जे आहे आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये मिळतील। सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात अशाच महत्त्वाच्या दुसऱ्या ज्या आहे पुस्तकाच्या बुक रिव्ह्यूमध्ये।